पहिलाच बॉल ऑफ साईडला. ओ हो हो, कव्हर्स मध्ये त्या ठिकाणी फिल्डर उभे होते, कॅच तर ड्रॉप झाली, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नाहीये, स्ट्राईक रोटेट नाही केली, धाव अडवली गेली आहे. बॉल होता या राकेश, पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड. हाही बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु बॉल बॅटचा संपर्क होत नाहीये. वेगासोबत टर्न सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. टर्न विथ स्पीड या दोन्ही गोष्टी तुमच्या एकत्र असतील ती संमिश्र गोलंदाजी तुम्हाला मात्र भरपूर पुढे घेऊन जाते. इथे पहा आपण एक सिंगल, क्विक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करताना दिसून आलाय. बॅट्समन सुरेश, रोहित आणि सुरेश. स्टार्ट चांगला करून दिला रोहित आणि सुरेशची जोडी मैदानामध्ये रुद्र इलेव्हन महापी टीमची ही बँड जोडी आहे. फुलटॉस ऑन साइडला सुरेश यादवच्या बॅट मधून आला षटकार. यासाठी ओळखला जातो सुरेश. कमी गतीचे बॉल स्पिन होऊ न देता सरळ बॅटवरती घेणं आणि त्यानंतर मात्र त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं ही जबाबदारी या ठिकाणी मात्र घेतली जाते. थँक्यू टीम श्रीकृष्ण दिवा. आपण आपला एक खेळाडू आमच्या पंचाच्या भूमिकेसाठी मैदानामध्ये दिलात. मला वाटतं किशोर मडवी आहेत. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड सपोर्ट टुवर्ड दिस टुर्नामेंट. 7 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत 7. ओ रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये. जर कनेक्ट झाला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या काही ना काहीतरी, परंतु इथे डॉट आला. विकेटच्या मागून सूत्र हलवण्याचं काम करतोय सध्या तरी नवी मुंबईचा सेहवाग निलेश भोईर. 5 बॉल 7 रन आतापर्यंत झालेत. पॉवर प्ले मध्ये जी दमखम दाखवायला हवी होती ती दमखम पाहायला मिळालेली नाहीये. त्यामुळे पॉवर प्लेचा फायदा उचलणं हे सर्वात प्रथम दर्शनी गोष्ट आहे. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर सोडून दिला. पंच सांगतायत ही 22ची 1 रन आहे, त्यामुळे धाव तर मिळेल परंतु 22 स्वरूपामध्ये. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8 विदाउट एनी लॉस. 8 ऑन द बोर्ड. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल गौरव. गावदेवी ऐरोली टीमकडून हा पहिला पेसरचा वापर या ठिकाणी मात्र होईल. राकेश नंतर सेकंड ओव्हरमध्ये आलाय. ओ खोला टाकला होता बॉल, बरोबर यॉर्कमध्ये बुंद्यात टाकला गेला बॉल. सिंगल एक धाव आली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात त्या 9. 9 रन आतापर्यंत स्कोअरबोर्डवरती आहेत. सुरुवात तर थोडीशी डळमळली कारण की पॉवर प्लेमध्ये जेवढ्या हवा होत्या तेवढ्या धावा तर मिळालेल्या नाही आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागते रुद्र इलेव्हन महापे टीमला. हाही बॉल लोवर फुल टॉस स्वीप करायचा होता परंतु फिल्डरला बीट करून बॉल मागे येतोय प्रीतमच्या हातामध्ये. इथे मिळेल एक सिंगल. सुरेश यादवने केली स्ट्राईक रोटेट. पुन्हा रोहित स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पुजारी.
सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मॅच मध्ये तुम्हाला एंटर व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. जो एक षटकार आला ना सुरेश यादवच्या बॅटमधून, तेच फटके त्याची पुनरावृत्ती तुम्हाला करावी लागेल. बॉल मागे चाललाय, रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे, त्यामुळे धावा मिळतील 2. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये आले यश, कारण की हीच खरी तुमची परीक्षा असते. ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेस मात्र 1-2 मध्ये कन्व्हर्ट करून खेळणं, इट इज अ पार्ट ऑफ गेम. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ इथे देखील पहा चॉप केला बॉल. पुन्हा एकदा बॉल जाईल 38 सर्कलच्या आतमध्ये. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. सिंगल या ठिकाणी मात्र मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. टीमची टोटल झाली 13. मोठ्या फटक्यांमध्ये डील होत नाहीये. या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये धावा आता कुठेतरी कमी पडतायत असं वाटू लागले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 5. 4 बॉलमध्ये आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक. उचलून खेळायचा होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. प्रीतम बॉलवरती येतोय तोपर्यंत एक सिंगल रन पुन्हा वेगाने कंप्लीट केली जाते. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावा आल्या त्या ओव्हरमधून टोटल 6. टीमची टोटल झाली 14. पहिल्या ओव्हरमध्ये 8, या ओव्हरमध्ये 6. आत्तापर्यंत 14 धावा झाल्यात, ज्या पुरेशा नाही आहेत रुद्र 11 महापे टीमला. ज्यावेळेस त्यांची टीम बॉलिंगसाठी अर्थात धावा डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल, धावा डिफेंड करण्यासाठी कमीत कमी तुमच्याकडे 40 ते 45 धावांचा कोटा असणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळलेत गॅपमध्ये, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतीही चूक न करता दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 मिळतील इथे देखील. सिंगल डबलने धावफलक पुढे चालले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 16 धावा स्कोरबोर्डवरती आहेत आतापर्यंत. उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40-45 मी यासाठी म्हटलं कारण की बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे गावदेवी ऐरोली टीमकडे. कारण सलामीला येणारा निलेश भोईर असेल, प्रीतम पाटील असेल आणि त्याच्या सोबतीला गौरव, चांगले बॅटर्स याही टीममध्ये आपण पाहिलेत. त्यामुळे अपेक्षा असेल की कमीत कमी 40-45 धावा रुद्र 11 महापे टीम उभ्या करेल आणि मग त्यासोबत फाईट करेल. आपण पाहताय प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित 40+ बेलापूर लेजंड्स ट्रॉफी 2026 पहिला दिवस. चला स्टार्ट करा प्लीज, प्रॅक्टिस नकोय. करण आलाय. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर. पंचांकडे इथे अपील मागितली आहे, परंतु पंच सांगतायत अपीलचा कोणताही परिणाम नाहीये. वाईट बॉलची मागणी त्या ठिकाणी झाली, परंतु अंपायरने फेटाळली ती मागणी. ओ इथे ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. कदाचित हा बॉल सोडून दिला असता तर वाईट मिळू शकला असता, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. सिंगल धाव इथे देखील मिळते. टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. हा पहा ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल, हाही सोडून दिला. इथे देखील वाईट मिळत नाहीये. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यामुळे आता या दोन्ही फलंदाजांना आत्ता ज्या काही गोष्टी घडतायत ना त्यांवरती पुनर्विचार करण्याची नितांत गरज आहे. कारण सगळं मनाविरुद्ध घडतंय. मैदानामध्ये वाईट बॉलची अपेक्षा होती, ते वाईट बॉल मिळत नाहीयेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होते, मोठे फटके बॅटमधून येत नाहीयेत. त्यामुळे हे अडचणीचं असणार आहे येणाऱ्या काळामध्ये टीम रुद्र 11 महापेसाठी. संदीपजी डावरकर यांनी पुरस्कृत केला संघ त्यांच्या मुलाच्या नावाने. रुद्र संदीप डावरकर आहेत पुरस्कर्ते या टीमचे. लो फुल टॉस, ड्राईव्ह केले, बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन आली आणि टीमची टोटल सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 5 बॉल 19 रन. हाही बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर, भरपूर बाहेर आहे. त्यामुळे रोहितला ही गोष्ट कळली होती की स्टंपच्या बाहेर निघून खेळणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे. कारण की शफल झाल्यानंतर वाईड
ची मागणी करणं हे खरं तर चुकीचं राहते. आता सध्या तरी क्रीजमध्ये उभं राहून अगदी एका जागेवरती स्वतःला सेट करून खेळण्याचा प्रयत्न करतो रोहित. ओव्हर द विकेट, वन लास्ट बॉल. हाही बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर चाललाय. इथे देखील वाईड मिळते, परंतु मी कौतुक करेन विकेट किपर निलेश भोईरचं, टीमचे कॅप्टन आहेत, परंतु पहा त्यांच्या रिॲक्शन भरपूर काही सांगून जातात. ते येणाऱ्या प्रत्येक बॉलला स्पिरिटली घेतात, कोणत्याही प्रकारचे रिॲक्शन देत नाहीयेत त्याच्यावरती. त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी प्रत्येक प्लेअरला आवडतात. बॅट चेंज, विकेट किपरला बीट करून बॉल डिक्लेअर झोनमध्ये 1 रन मिळाली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वरती जाऊन पोहोचले. 22 रन्स. विकेट नाहीये त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता अडचणी बनल्यात. 22 धावा आल्यात, सेट झालेत दोन्ही बॅट्समन, तरी देखील मोठे फटके येत नाहीयेत. बॉलिंगसाठी आला राजकुमार. चला प्लीज, प्रॅक्टिस नकोय, प्लीज वॉर्मअप नकोय, मॅच चालू करा. राजकुमार बॉलिंग मार्कवरती, समोर आहे सुरेश. पहिलाच बॉल ऑन साईडला, गॅपमध्ये, डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एकच धाव मिळेल. चला नेक्स्ट बॉल द्या, नेक्स्ट बॉल द्या प्लीज. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलचं स्वागत झालं डिक्लेअर मधून. एक टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा 24, 23 झाल्या. हाही बॉल बॅट चेज घेऊन मागे चालला डिक्लेअर झोनमध्ये. सातत्याने डिक्लेअर्स येत आहेत, एक एक सिंगलने धावफलक आता इथपर्यंत आले. मोठ्या फटक्यांमध्ये डील झालेली नाहीये. परिणामी एक सुरेशचा षटकार वगळता मोठ्या फटक्यांमध्ये अजूनही स्वारस्य दाखवलेलं नाहीये दोन्ही बॅट्समनने. इथे देखील पहा बॅटची इनसाइड एज, आणखीन एक डॉट. काही डोकेदुखी आहे. खरं तर विकेट्स तुमच्या हातामध्ये भरपूर आहेत. 9 विकेट हातामध्ये होते. विकेट न फेकता तुम्ही शेवटपर्यंत खेळता आणि अशा परिस्थितीमध्ये धावा होत नाहीयेत, हे फार मोठं दुर्दैव आहे. कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका पाहायला मिळाला, परंतु फिल्डर आहे कव्हरमध्ये. एकच धाव मिळेल इथे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 वरती. 25 रन्स विदाउट एनी लॉस. 4 बॉल आतापर्यंत झालेत, शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहे. अंतिमचे 2 बॉल. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, परंतु आता या तळ्याला भरण्यासाठी तुम्हाला थेंबाची नव्हे तर अशा पद्धतीच्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. परंतु आता हे फटके शेवटच्या मोमेंटला येत आहेत, त्यामुळे ते टीमला उपयोगाचे नाही आहेत. फलंदाज बाद होतो. बॅट्समन नंबर पहिला मैदानाच्या बाहेर. 1 टू गो. बोला तयार. लास्ट बॉल
नवीन बॅट्समन अनिकेत ऑन साईडला खेळले, स्क्वेअर लेगकडे बॉल चाललाय, फिल्डर आहेत, 1 रन पूर्ण केली आहे, वरती थ्रो झाला, विकेट किपर एंडला, निलेश भोईर आउट करू शकतात आणि पहा ही विकेट मिळाली आहे शेवटच्या बॉलवरती, सिंगल सोबत रन आउट. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 26 वर आणि 27 धावांचं टार्गेट उभं झालंय, जे अतिशय सोपं टार्गेट म्हटलं जाईल. गावदेवी ऐरोली टीम समोर हे आव्हान असणार आहे, त्यामुळे हे आव्हान कशा रीतीने पार केले जाईल सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत. यातून जिंकणारा संघ खेळेल श्रीकृष्ण दिवा टीम सोबत. चला महापे टीम लगेच फिल्डिंग लावा प्लीज. आता मैदानामध्ये वेळ घेऊ नका, आपण टीम मीटिंग घेऊ नका. निलेश भोईर जयेश पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते गावदेवी ऐरोली टीम कडून, आणि त्यांच्या विरुद्ध रुद्र 11 महापे टीम मैदानामध्ये. धावा झाल्या 26-27 धावांचं लक्ष आहे मैदानामध्ये. या धावा पूर्ण कराव्या लागतील, त्यासाठी निलेश भोईर आणि जयेश पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये तयार आहे. 24 बॉल 27 हे इक्वेशन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते SMD लाईव्हच्या माध्यमातून. प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर तर्फे आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा घेऊन चलतो मैदानाकडे. 27 धावांचं लक्ष आहे गावदेवी ऐरोली टीम समोर, आणि हे लक्ष पार करण्यासाठी सलामीची जोडी निलेश भोईर सेवाग ऑफ नवी मुंबई, ज्याला ही उपाधी दिली गेली, आणि दुसऱ्या बाजूला मात्र हार्ड हिटर मिस्टर JP जयेश पाटील इन ऍक्शन पाहायला मिळेल, आणि त्यांच्या विरुद्ध गोलंदाजीसाठी तयार होतो रुद्र 11 महापेचा संघ. सलामीचा बॉलर अनिकेत त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. यातून जिंकणारा संघ खेळेल मॅच श्रीकृष्ण दिवा टीम सोबत. 4 ओव्हरची मॅच असेल ती देखील लक्ष असू द्या. आणि त्यानंतर मात्र पहिल्या फेरीतून सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ अर्थातच
दिविशा ऐरोळी सोबत खेळेल, फायनल मध्ये जाणार लढत असेल. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती अनिकेत आणि सलामीचा बॅटर निलेश भोईर. भक्कम शरीर यष्टीचा खेळाडू, परंतु आस्था गायन भल्या भल्या गोलंदाजांना धूळ चारली आहे. बरसला एक एक गोलंदाजांची अक्षरशः कर्दन काळ ठरला. हा बॅकफुटला जाऊन टॅप केलाय बॉल. समोर कव्हर्स मध्ये फिल्डर धावतायत रोहित कोरबेन आणि त्याच्या सोबतीला बॅकअप मात्र मिळाले. एकच धाव मिळणार आहे. पहा किती स्टँडर्ड मेंटेन करतायत, कारण निलेशला देखील माहीत आहे समोर जेपी सारखा एक बलाढ्य बॅट्समन जो खऱ्या अर्थाने या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रीमियर लीग्स मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. इव्हन ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, नवी मुंबई प्रीमियर लीग असेल, मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठा खेळ त्याचा पाहायला मिळतो. कव्हर्सला चांगला फटका आहे, बॉल चाललाय दन दन करीत सीमा रेषा पार, चौकार. बडी रेस का घोडा म्हणजे ज्याला ओळखलं जातं तो जेपी 2 नंबरची जर्सी घालून मैदानामध्ये उतरतो, परंतु भल्या भल्या गोलंदाजांना मात्र धडकी भरवतो आपल्या फलंदाजीने. आक्रमकता हे त्याचं दुसरं रूप आहे. पहिलं रूप भरपूर शांतता. पहिल्या 2 बॉलवरती धावा आल्यात 5. 27 टार्गेट, 22 अजून बनवायचे आहेत. 22 बॉल मध्येच 22 बॉल 22 इक्वेशन. शॉर्ट बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे, फिल्डर नाहीये, बॉल बरोबर स्क्वेअर लेग मध्ये जाईल. 4 धावांकरिता हा चौकार येतोय. चला नवीन बॉल द्या प्लीज. चार धावा आल्या आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 9. 27 पैकी 9 मायनस 18 अजूनही करायचे आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झालेले. बऱ्याच वेळा हे अंदाज चुकतात, फलंदाज हे चूक करतात, नक्की केवळ अंदाज चुकतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतो आणि अशा परिस्थितीमध्ये टाकलेला शॉर्ट बॉल जो आहे ना तो मात्र उंची प्राप्त करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. प्रावीण्यता हवी तुम्हाला या फटक्यामध्ये. हे पहा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, सिंगल 1 धावाली. आता त्या झोनमध्ये फिल्डर ठेवलाय कारण की त्यांना माहित आहे जेपी या झोन मधून स्ट्रॉंगली बॅटिंग करू शकतो. एक सिंगल आली, धावसंख्या 10. 17 अजून बनवायच्या. सामना जिंकण्यासाठी या ओव्हरमधील बॉल बाकी आहे शेवटचा एक. अनिकेत तयार. शॉर्ट बॉल हा देखील होता, परंतु बॉल बरोबर जाऊन मिथुन पाटील यांच्या फ्लेक्स वरती आदळतोय. आज या स्पर्धेचा उद्घाटन पार पडला. विद्यमान नगरसेविका पूनमताई मिथुन पाटील या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होत्या. त्यानंतर त्यांच्या सहकारी नगरसेविका भारतीताई कोळी या देखील उपस्थित होत्या. तसेच अनेक मान्यवर 30+ रुपेजी देवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. समाजसेवक इरफानजी पटेल या ठिकाणी उपस्थित होते. आणि आज खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन असताना साहिल दिवेकर असतील, कौस्तुभ म्हात्रे असतील, कल्पेश असेल आणि त्यांचे इतर सर्व सहकारी खूप चांगली मेहनत घेतात ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. प्रियदर्शनी बेलापूर टीम त्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी मात्र समोर आली आहे. परंतु बेलापूर गावातील 40+ लेजंड क्रिकेटरचा सन्मान म्हणून दरवर्षी न चुकता या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि उद्या या स्पर्धेमध्ये त्याच 40+ मास्टर लेजंडचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी. बॉल तयार आहे, बॉलिंग मार्क वरती चंदन. बॉल बॉडीचा वेध घेतोय, बॉल चालू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव इथे मात्र मिळाली आणि सिंगलच्या मदती. डिक्लेअर आहे का? नाहीये, डॉट बॉल आहे. 11 रन आतापर्यंत झालेत. पहिला बॉल डॉट. बॉलिंग साठी चंदन आलाय.
बॅटवरती नीट बॉल येत नाहीये, परंतु बॉल अडकवण्याचा प्रयत्न भावेश भाई ऐकेस त्या ठिकाणी आहेत. यस, भावेश पाटील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आज थोडी हेअरस्टाईल चेंज आहे, त्यामुळे लवकर ओळखून येत नाहीये. बारा रन झाले आतापर्यंत स्कोरबोर्डवरती. विकेट गमावलेली नाहीये जेपी आणि त्याचबरोबर निलेश भोईरने. उचललाय, पहा कडक फटका. ही ताकद आहे या सेवागची. बॉलला पाठवून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. It's just only a power shot generated by Mr. Nilesh Bhoir, man from Airoli. Once again full toss ball समोर लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल साइड स्क्रीनच्या वरून फरार. सीमा पार. चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे ते 22 आणि आता उर्वरित 5 धावांची गरज आहे. बॉल झालेत या ओव्हरमधील आतापर्यंत 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे मॅच बनेल. कदाचित या 2 बॉलमध्येच मॅच फिनिश करण्याचा विडा उचललाय. चला, श्रीकृष्ण दिवा टीमचे कॅप्टन गंगा, टॉस साठी कॅप्टन पाठवा प्लीज. कव्हर ड्राईव्हचा सुंदर देखना फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. टीमची टोटल झाली ती 23. 4 धावांची गरज. 13 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत रोहित बॉल जवळ. एक सिंगल धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. 3 धावांची गरज बाकी राहते. आता उर्वरित 12 बॉलमध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 3. बॉलिंगसाठी बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल शमशाद. फुल टॉस, मॅच फिनिश. हा आलाय विजयी षटकार जयेश पाटीलच्या बॅट मधून. चला, श्रीकृष्ण दिवा टीम कॅप्टन प्लीज या आपण लवकर. टॉस साठी यायचं आपल्याला. हार्ड लक टीम रुद्र इलेव्हन महापे. चांगला खेळ झाला, परंतु सलामीला बॅटिंग मात्र थोडीशी वीक पाहायला मिळाली आणि बॅटिंग लाईनअप डगमगल्यामुळेच आज सामना या ठिकाणी मात्र निघून गेला आपल्या हातातून. आणि सामन्याचा हिरो, मॅन ऑफ मॅच